तर महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाटानं सध्या निसर्गाचं नवं रूप धारण केलेलं आहे। संपूर्ण घाट परिसरात दाट धुक्याची चादर पसरलेली आहे। रिमझिम पाऊस, आल्हाददायक गारवा आणि हिरवीगार वनराई यामुळे आंबोलीचं सौंदर्य अधिकच खुललेलं आहे। धबधब्यामध्ये भिजण्यासाठी आणि या अद्भुत नजाऱ्याचा आनंद घेण्यासाठी तरुणाईंसह कुटुंबासह आलेल्या पर्यटकांची मोठी लगबग इथे पाहायला मिळते। ही दृश्य आपण पाहतोय, मात्र रस्त्यावरती दाट धुकं आहे, त्यामुळे वाहन चालकांनी सावधपणे गाडी चालवण्याचा सल्ला आता देण्यात आलेला आहे। सिंधुदुर्गच्या आंबोली घाटातली ही सगळी दृश्य आपण पाहतोय, ज्या ठिकाणी खरं तर निसर्ग सौंदर्य बहरलेलं आहे। इकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस गायब असलेला जो पाऊस आहे तो आता पुन्हा एकदा बरसू लागलेला आहे। अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे कोकणचं निसर्ग सौंदर्य बहरलंय। डोंगरदऱ्यांनी जणू हिरवा शालूच पांघरल्याचं चित्र आता सध्या दिसतंय। विशेषतः मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील निवळी घाटातून दिसणारं विहंगम दृश्य डोळ्यांसह पारणं फेडतं। धबधबे, दाट हिरवाई, धुकं आणि पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे पर्यटकांची पावलं इथे क्षणभर थबकतात। कोकणच्या या निसर्ग सौंदर्याचा सविस्तर आढावा सुद्धा आपल्या प्रतिनिधींनी घेतलाय। पाहुयात राकेश गुडेकर काय सांगतायत। पावसाळ्यात कोकणचं निसर्ग सौंदर्य हे आणखीनच खुलून दिसतं आणि त्याचमुळे कोकणला प्रति काश्मीर का म्हटलं जातं ते कोकणात पावसाळ्यात आल्यानंतर आपल्या लक्षात येतं। इथले विहंगम नजारा आपण सध्या पाहतोय। आपण सध्या आहोत ते मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटामध्ये आहोत आणि या रत्नागिरी तालुक्यातील निवळी घाटामधील हे विहंगम असं दृश्य पाहिल्यानंतर अनेकांची पावलं जी आहेत ती क्षणभर इथे थबकताना पाहायला मिळतात। निवळी घाटातील हा जो नजारा आहे तो संपूर्ण डोंगर जो आहे तो हिरवाईने नटलेला आहे आणि त्यातूनच या गर्द हिरवाईने नटलेल्या डोंगरातून धुकं जे आहे ते वाट काढत वर जात आहे। त्याचप्रमाणे पक्ष्यांचा किलबिलाट असेल आणि यातूनच या डोंगर कपारीतून वाहणारा हा निवळीचा धबधबा जो आहे तो अनेकांचं आकर्षण या ठिकाणी असतं। त्यामुळे या घाटातून जात असताना अनेक जण क्षणभर इथे थांबतात आणि या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत असतात। सध्या आषाढ सरी बरसत आहेत आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहायला गेलं तर पाऊस गायब झाला होता, पण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे या निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर पडलेली आहे। आणि सध्या जर आपण पाहायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यातील असे सर्वच धबधबे जे आहेत ते प्रवाहित झालेले आहेत आणि हे धबधबे पर्यटकांचं जे आहे ते आकर्षण असतं। सध्या हा निवळी घाटातील आपण नजारा पाहतोय। डोंगर दऱ्यामधून वाहणारा हा धबधबा आणि दऱ्याखोऱ्यातून आजूबाजूला दिसणारी टुमदार घरं असतील, त्याचप्रमाणे इथला जो संपूर्ण हिरवाईने नटलेला परिसर जो आहे तो आकर्षण ठरतो आणि त्याचमुळे अनेकांची पावलं जी आहेत ती क्षणभर इथे विसावतात। आणि एकूणच जर आपण पाहायला गेलं तर सध्या कोकणच्या निसर्ग सौंदर्याला एक वेगळा साज सध्या चढलेला आहे आणि त्याचमुळे आपण जर पाहायला गेलं तर अनेकांची पावलं जी आहेत ती क्षणभर अशा ठिकाणी ठिबकताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि सध्या हे निवळी घाटातील आपण दृश्य पाहतोय। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर कोकणच्या निसर्ग सौंदर्यात आता आणखीनच भर पडलेली पाहायला मिळते। त्यामुळे पर्यटकांची पावलं देखील आता कोकणाकडे वळू लागलेली आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।